कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक सेकंड यार, सांगतो। हे बघा, इथे आम्ही म्हणजे आम्ही दोघेही स्ट्रॉंग आहोत। म्हणजे आई घरचं काम करते, म्हणजे कसं की आपल्याला खायला वगैरे मिळतं, हो की नाही? म्हणजे आई स्ट्रॉंग आहे। मी ऑफिसला जातो, हा बाहेरचं काम करतो, मग आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे मी पण स्ट्रॉंग आहे। तसं दोघेही स्ट्रॉंग आहोत ना। असं कसं? दोघे कसे महत्वाचे? कोणतरी एकच महत्वाचं असणार ना? बाबा तू नीट सांग ना, आम्हाला काहीच कळत नाहीये। तू काय म्हणतोस ते आम्हाला नीट समजून सांग बाबा। आता हे बघ, कसं आहे की घरचं काम पण महत्वाचं आहे, हा, आणि बाहेरचं काम ते पण महत्वाचं आहे। म्हणजे तुम्ही शाळेत जाता शिकायला, हा, मग ते पण महत्वाचं आहे ना। म्हणजे आपण सगळेच महत्वाचे आहोत, सगळे स्ट्रॉंग आहोत। ओ बाबा काय म्हणतोयस ते आम्हाला कळतच नाहीये। नीट समजून सांग ना जरा प्लीज। हो बाबा तू काय म्हणतोय का तुलाच माहित नाहीये? नाही तूच सांग। नाही आज स्ट्रॉंग आहे बाबा। किती आरडाओरडा चालली आणि काय भांडणं चाललेत बनी? आणि हे काय आहे? काय करताय इतका वेळ? तयारी नाही झाली काही? चला जा स्कूलला, चला रेडी व्हा। ओके वेळ आहात तुम्ही? अहो बघा ना, ह्यांना प्रश्न पडलाय की कोण जास्त स्ट्रॉंग आहे, आई जास्त स्ट्रॉंग की बाबा? मी काय? आई तू सांग, बाबा स्ट्रॉंग आहे की तू? कोण स्ट्रॉंग आहे, तू आहे की बाबा आहे? मुलांनो, तुम्ही ती लाकडांच्या मुळीची गोष्ट ऐकली आहे का? आठवते ना, मी सांगितली होती। बरं सांगते। तर एकदा एक लाकूड तोडून आपल्या घरी येतो। खूप दमलेला असतो बिचारा, पण समोर बघतो तर काय, त्याची 5 मुलं असतात आणि 5च्या 5 मुलं भांडत असतात एकमेकांशी। म्हणूनच एका लाकडाच्या काठीला सहज कोणी तोडू शकतं, पण जर त्याच काठ्यांची मुळी तयार केली तर त्याला कोणीही सहज तोडू शकत नाही। आणि त्याच लाकडाच्या मुळीला जर दोरीने घट्ट बांधलं तर ते लाकडं एकत्र येतात, एकमेकांमध्ये एकजीव होतात। मग ती मुळी म्हणजे काय झाली? आपली फॅमिली। आणि ती लाकडं कोण आहेत? तुम्ही, मी, बाबा आणि आपल्या घरातले सगळेजण। आणि ती सगळ्यांना बांधून ठेवणारी दोरी म्हणजे आपलं एकमेकांवरचं प्रेम, ज्यामुळे आपली नाती स्ट्रॉंग होतात। त्यामुळे आई स्ट्रॉंग की बाबा स्ट्रॉंग हे महत्वाचं नाही, म्हणजे खरं तर दोघेही स्ट्रॉंग असतात। आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं? नाती, आपल्यातली नाती स्ट्रॉंग असतात। आणि अशी स्ट्रॉंग नाती जेव्हा आपल्या पाठीशी उभी असतात ना, तेव्हा आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, आपलं कोणीच काहीच बिघडवू शकत नाही। आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्त्री आणि पुरुष दोघेही इक्वल असतात आणि दोघेही स्ट्रॉंग असतात। कळलं का? हो कळलं। बघितलं बाबा आईने कसं शिकवलं, नाही तर तू आम्हाला काही कळच नाही तुझ्यामुळे। चला आता उशीर होतोय, तयारी करायची ना, पळ। मुलांना समजवण्यात तुम्हाला 100 पैकी 100। पण जीव लावणं फक्त तुम्हाला जमतं, त्यात मला कदाचित कमी मार्क्स मिळतील। मला जीव लावायला जमतं हे तुम्हाला कसं माहिती? नाही, कारण तो पेपर मी अजून सोडवला नाहीये। आजूला हो यार, सोडशील का? जा ना, जाऊन झोप ना। नाही अखिल, काय तुझे ठेव ना अखिल। काल रात्री बायको घरी आली नाही, तुला काहीच नाही वाटलं ना? थोडी काळजी नाही वाटली? एक फोन नाही केला अखिल तुम्हाला? याच जागी आकाशदादा असताना त्यांनी वसुवाहिनीची किती काळजी घेतली असती, किती फोन केले असते तिला। मी तुला शोधत बाहेर आलो होतो, बाहेर तू सोफ्यावर झोपलेली दिसलीस मला, म्हणून मी आत येऊन झोपलो परत। मग तुम्हाला सोफ्यावरच झोपू दिलं? मला तिथून उठून आत का नाही आणलंस? असं छान दोन्ही हातात उचलून अलगद फुलासारखं आत का नाही घेऊन आलंस तुम्हाला? फुलासारखं अलगद
कशी आलीस तू काल रात्री आणि कधी येऊन पडलीस तिकडे? एनिवे तुला जर मी उठवलं असतं तर तू बरं काहीतरी बडबड केली असतीस, इतरांची झोप मोड झाली असती. म्हणलं कशाला, जाऊ दे ना, झोपली झोपू दे. म्हणून मी पण आलो आणि झोपलो परत. अखिल सॉरी, खरंच मला माहिती आहे मी मम्माला हेल्प नको होती करायला, चुकलं माझं. तू चिडू नको ना माझ्यावर. सॉरी सॉरी बेबी. हे ना तुझं दरवेळेस एव्हरी टाइम काहीतरी चूक करणार तू आणि मग नंतर सॉरी म्हणायचं नाटक करायचं. जाऊ दे ना, सोड, मला जायचंय, मीटिंग आहे महत्वाची. अखिल अखिल अरे अखिल ऐक ना, हे सगळं ना हे त्या वसू वहिनीमुळे होतंय. तुझी मम्मा एक सही काय करून गेली आणि इथे सगळं झोल होतोय. या सगळ्या चक्करमध्ये ना अखिल माझ्यापासून दूर जातोय. नाही 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 नाही, या वसूचा ना कायमचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. काय करू काय करू काय करू. बहिणी, मी एवढा चहा जरा आई बाबांना देऊन येते. हा, आले लगेच. हा, हो हो. अगं थांब थांब थांब, तू कुठे चाललीस? मी नेते. हा, बाय द वे भांडी घासायची राहिली असतील ना, मी घासून टाकते. मी म्हणजे भांडी घासते, कपडे धुते, कपडे धुतले की वाळत घालते. मग काय बरं, दुपारचं जेवण तेही करेन, दुपारच्या जेवणाची भांडी करेन. मग काय राहतं, संध्याकाळचा चहा, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणि रात्रीची भांडी, सगळी कामं करून टाकते. तुम्ही दोघी छान आराम करा. अवनी वहिनी, चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे मी सगळी कामं केली तर चालेल ना? नाही, तुमची परमिशन घेणं गरजेचं आहे. जसं अखिलला भास्कर दादाची परमिशन घेणं गरजेचं आहे. हे तर परत म्हणाल तुमची परमिशन घेतली नाही म्हणून. चला येते, खूप कामं बाकी आहेत. हे असं बोलायची गरज होती हिला? सुधारणार नाही ही मुलगी. अगं आपण हिचे शत्रू आहोत का? बहिणी, असू देत ना. नाही कसं आहे, कडू कारलं साखरेत घोळलं नाही तर तुपात तळलं, कडू ते कडूच असतं. तुम्ही कालपर्यंत हिला एकही काम करायचं नव्हतं आणि आता म्हणते मी सगळी कामं करते. बहिणी, नका त्रास करून घेऊ प्लीज. 4 कॉटनचे बरे कुर्ते घेऊन येऊ उन्हाळ्यात घालायला. काय बाबा चहा. थँक्यू. बरं तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या? हो, घेतल्या. घेतल्या ना? हा, नाही तर आणून दिले असते तुम्हाला. हाय, तुमचा चहा हे घ्या. नाही काय ते काय काय हवंय तुम्हाला? अगं पाणी. तुम्ही कशाला उठताय? मी आणून देते ना, तुम्ही बसा. अय्या, मी विसरलेच, चहाच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी लागतं ना. देते. एक मिनिट, मी बसा. मी कशाला उठताय उगाच. हे घ्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.